फ्रेंड्स, आपल्या शोभाज किचनमध्ये खूप खूप स्वागत। आज बनवते आपण मसाले भात पावटा घालून। तर हे त्यासाठी मी घेतलेत हे 2 कांदे। आता हे 2 कांदे आपण चिरून घेऊ। मसाले भात करायचा, याचा राजम्याचा पण मसाले भात करता येतो, पुलावा करता येतो। तसंच राजमा पुलाव करतात त्याचप्रमाणे पावट्याचा सुद्धा पुलावा करता येतो। आणि आता हे आपण मसाले भाताची तयारी करूया। हे कांदे आता आपले दोन्ही चिरून झाले। आता त्यासाठी लागणार आपण साहित्य पाहून घेऊया काय काय लागते ते। हे बघा, भातासाठी लागणारच साहित्य आता हे पाहून घेऊया आपण। हे मिरं, लवंग, 2 मसाला विलायची, 4-5 हिरवी विलायची, जिरं, दालचिनी, चक्रफूल आणि तमालपत्र। हे आता पावटाचे दाणे 1 ग्लास आणि तांदूळ 1 ग्लास, कारण भात जास्त होतं शिजून। आणि ह्या अशा पावट्याच्या शेंगा, ह्या गावरानी, हे अशा शेंगा मी घेऊन हे सोलून ठेवलेले असे दाणे होते। तर याचा आता आपण हे तांदूळ धुवून घेऊ। कुकर जरा जास्त तापलं, तेल पण जास्त कापले, म्हणून मी गॅस बंद केलाय। आता मोहरी टाकून घेतली। मोहरी टाकल्यानंतर हे सर्व आपण खडे मसाले घेतलेले याच्यात टाकून देऊ। आणि मी एक विसरले, टोमॅटो कापायचा सांगायचा विसरले, त्यामुळे एक टोमॅटो पण कापून घ्यायचा। आता आपण हे खडे मसाले टाकलेत, आता याच्यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा। गॅस आता आपण चालू करू। तेल जास्त तापलं होतं म्हणून मी बंद केलं होतं। गॅस आता आपण लावून घेतलं। आता हे चांगलं मिक्स करून घेऊ। याच्यामध्ये आपल्याला पुलावा करता येतो, पावटा पुलाव करता येतो, राजमा पुलाव करता येतो। पावटा किंवा पुलावा जर तुम्हाला बनवून पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी बनवून दाखवेन। कारण राजमा पुलाव पण खूप चविष्ट होतो, मी केलेला आहे पहिला, फक्त त्याचा व्हिडिओ नाही टाकलेला मी। पाहिजे असेल तर मी त्याचा व्हिडिओ पण टाकून कमेंटमध्ये सांगा, पावटा पुलावा किंवा राजमा पुलाव दोन्हीपैकी कुठलाही सांगा, किंवा दोन्ही पण सांगा तरी चालेल। आणि आता याच्यामध्ये मी थोडी आलं लसणाची पेस्ट घालून घेते। हे बघा, आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली। आता हे आपण करतोय मसाले भात पावट्याचा। आता हे चांगलं आपण परतून घ्यायचं, आलं लसणाची पेस्ट। कांदा फक्त आपल्याला हे करायचे, पारदर्शक करायचे, आपल्याला काय लाल कांदा करायचा नाही। याच्यामध्ये थोडासा कांदा परतून झाला का आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं। आणि नंतर आपल्याला पावटा पण त्याच्यात टाकून घ्यायचा आहे। पावटा टाकून घ्यायचा आहे। अजून आपल्याला आता हे मी एक टोमॅटो कापून घेतलेले हे पण टाकून घेते। आता हे पण थोडा वेळ याच्यात परतून घेऊ। आता हे चांगलं परतत आलं आहे। आता हे धुवून घेतलेला मी पावटा याच्यामध्ये थोडा वेळ परतून घेते, म्हणजे पावटा थोडा तेलामध्ये परतले जाईल सगळं कांद्याबरोबर, आणि त्याच्याबरोबर पावटा पण थोडा वेळ परतून घेऊ। आता हे आपला चांगला पावटा परतले जातो। तर हे चांगला आपला पावटा परतला गेलेला आहे याच्यामध्ये। तर आता आपण याच्यामध्ये हळद टाकू। हे पहा, हळद अर्धा चमचा, आणि जो घरचा मसाला आहे हे थोडा टाकून घ्यायचा याच्यात, आणि चांगलं मिक्स करायचं। आणि हे खरं ब्लॅचर मुले असतात त्यांच्यासाठी एकदम सोपा कुकरमधला केलेला मसाले भात। आणि आता याच्यात घेतोय आपण हे तांदूळ घालून।
आता हे थोड्या वेळ तांदूळ पण चांगला परतून घेऊया आपण. तांदूळ परतल्यावर भात एकदम चवदार होतो. आता हे थोड्या वेळ आपण तांदूळ परतून घेऊया. म्हणजे सगळं थोडं थोडं परतून घ्यायचं, पावटा, तांदूळ. आता हे तिखट ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे. आता मी याच्यामध्ये घरी केलेला सगळं, त्याच्यात पण गरम मसाला असतो तोच मसाला टाकून घेतलेला आहे. आणि असं परतून आता आपण चांगला करूया भात. म्हणजे चवदार होतो. तांदूळ पण जरा परतून घेतला का. आणि मी घेतलेला हे तांदूळ वाडा कोलम घेतलेला आहे. आता हे थोड्या वेळ असंच परतू. हे पहा आता कसा कोरडा भात झाला आहे. इथपर्यंत परतला, त्याच्यात पाण्याचा अंश नाही राहिलेला. आता मीठ प्रत्येकाच्या चवीप्रमाणे टाकून घ्या. ती मुलं जी असतात बाहेर, त्यांना पटकन ब्लॅचर मुलांसाठी पटकन कुकरमध्ये होणारा भात आहे. आता याच्यात थोडासा अगदी मी पुलाव मसाला टाकून घेते. थोडासा, जादा नाही, अगदी पाव चमचा एवढाच टाकून घेतला आहे, जास्त नाही टाकला. आणि तुम्हाला कसं वाटतं हे भात ना बघा. आणि राजम्याची ज्यावेळेस मला जर वेळ मिळाला तर मी राजमा पुलाव पण एकदा टाकून. सध्या माझ्या मागं खूप काही प्रॉब्लेम असल्यामुळं मला व्हिडिओ पण पटापटा टाकता नाही येत. त्यामुळं सर्वांनी समजून घ्या. हे आता भात आपला चांगला परतला आहे. आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊया. मी इकडं गरम करायला पाणी ठेवलं होतं. तर हे पाणी आहे 2.5 ग्लास. कारण एका ग्लासाला 2 ग्लास पाणी भरपूर होतं. पण काय झालं, हे भात जास्त परतला का बरोबर त्याला 2.5 ग्लास पाणी लागतं. त्यामुळं आता हे असं. आणि याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. अजून थोडंसं पाणी, थोडंसं असं भातातलं तांदूळ पाणी वतल्यावर थोडंसं असं हातावर घ्यायचं आणि चेक करायचं. थोडंसं किंचित खारट लागलं का भाताला मीठ बरोबर प्रमाणशीरमध्ये होतं. आता मी याचं झाकण लावून घेते आणि 2 शिट्ट्या करून घेते. कुकर आता मी बाजूला ठेवते. आता आपण पापड तळून घेऊया. तेल तापले. आता आपण हे पापड आहेत ज्वारीचे. तर आता आपण हे केवढा झाला पापड ज्वारीचा. हे फक्त मीठ घालून केलेलं ज्वारीचे पापड आहे. बघा, ज्यांना डाळ वगैरे उडदाची चालत नाही त्यांच्यासाठी कसा पापड आहे हे मला सांगा. आणि हे लसूण हिरवी मिरची घालून केलेला पापड. 2 प्रकारचे पापड केलेले आहेत. गॅस बंद करते मी आता. तेल जास्त तापले. कोणाला ज्वारीच्या पापडाची रेसिपी पाहिजे त्यांनी सांगा. मी आता ज्वारीच्या पापडाचा व्हिडिओ पण टाकणार आहे. याला बिबडी बोलतात आमच्याकडं. तुमच्यात काय बोलतात ते मला माहीत नाही. ही बाजरीची आणि मटकीची करतात ही बिबडी. तर ही पण मी तळून घेते.
खमंग अशी तळून घ्यायची. आणि माझा व्हिडिओ कोणाला आवडला आहे रेसिपी ते पण मला आहे ना सर्वांनी कमेंटमधून सांगत जावा. आता मी तुम्हाला भात दाखवते कसा. 2.5 पाणी घातलंय मी ग्लास, तरी पण भात कसा सुटसुटीत झालाय ते दाखवणार आहे. आता हे गॅस बंद केला. हे मी बिबड्या तळल्या. हे बघा झाकण काढले मी. भात बघा कसा सुटसुटीत झालाय. आणि जर आपल्याला तांदूळ जर भरपूर जर चांगला कोरडा होईपर्यंत परतला तर त्याला 2.5 ग्लास पाणी लागतं 1 ग्लास तांदूळाला. हे सर्वांनी लक्षात ठेवा. तर आता मी हे भात दाखवते तुम्हाला. तर आपला मसाले भात कसा वाटतो पावट्याचा तर तुम्ही मला सर्वांनी कमेंटमध्ये सांगा. हे बघा आपला मसाले भात पावटा. आणि कोणाला जर पावट्याची जर हे पाहिजे पुलावा तर ते पण सांगा. मी तो पण दाखवणार पावट्याचा पुलावा पण. आणि हे पा तोंडी लावायला ज्वारीचं पापड, बिबडी, लोणचं आणि हे दही. हे पा कसं वाटलं तुम्हाला ते मला सांगा माझी रेसिपी आणि कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय. थँक्यू.